विधिमंडळ पक्षातील संख्येच्या आधारे चिन्ह देणं चुकीचं, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, पुढच्या आठवड्यात होणार पुन्हा सुनावणी. एकनाथ शिंदे गटाच्या मागे महाशक्ती होती हे कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं. संजय राऊतांचा टोला, शिंदेंच्या गटात चलबिचल सुरू, आता कोर्टाचा निर्णय अपेक्षित, राऊतांचा निशाणा. एकनाथ शिंदेंचा गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला, मात्र शिंदेंच्या भूमिकेवर पहिल्यांदाच संशय. एकनाथ शिंदेंबाबत पहिल्यांदाच बोलले जरांगे, शिंदेंनी मराठ्यांसोबत डबल गेम करू नये, जरांगेंचा हल्ला बोल. बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितलं, त्यांची नार्को टेस्ट करायला हवी. मनोज जरांगेंचा आरोप, मी नार्को टेस्टसाठी तयार, अन्याय झाला असल्यास जरांगेंनी कोर्टात जावं, बावनकुळेंचं उत्तर. शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेच बरे होते असं म्हणायची वेळ आता आली. मनोज जरांगेंचं वक्तव्य, आमच्या मराठ्यांच्या मुलाचं वाटोळं करू नका, जरांगेंचं आवाहन. वेळ पडली तर मराठ्यांना पुन्हा मुंबईत यावं लागेल, जरांगेंचा इशारा. सरसंघचालक मोहन भागवतांचा जेनझी सोबत संवाद. सीजेपीची भविष्यातील रणनीती ठरली, येत्या सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहीम राबवणार, देशभरातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार, शिक्षण व्यवस्था सुधारण्यावरही भर. सरसंघचालक मोहन भागवतांचा जेनझी सोबत संवाद. मुंबईत कार्यक्रमाला सुरुवात, 100हून अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी सहभागी. नाराज जेनझींसाठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, राज्यात 1000 रोजगार मेळाव्याचं आयोजन करणार. 31 मार्च 27 पर्यंत रोजगार मेळाव्याचं आयोजन, रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करणार. 24 तासात एक जरी रुग्णपालिका रुग्णालयात दगावला तर याद राखा, मुंबई हायकोर्टानं संपावर गेलेल्या डॉक्टरांना खडसावलं. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस, निर्णयाकडे राज्याचं लक्ष. मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या किरकोळ कारणावरून दुहेरी हत्याकांड. विक्रोळीमध्ये बाप लेकाची चाकूनं वार करून हत्या, आई आणि धाकटा मुलगा गंभीर जखमी. पार्कसाईड पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेकडून 7 विशेष गणपती गाड्यांची घोषणा. मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि वसईवरून सुटणार विशेष रेल्वे. रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावला जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा. बलात्कार प्रकरणातील आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. प्रकृती खालावल्यास आसारामला जामीन अर्जाची मुभा. सध्या 24 तास केअरटेकर ठेवण्यास परवानगी.